नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅग या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। एक्झाममध्ये क्वेश्चन टॅग हा येत असतो, त्यामुळे अतिशय हा सोपा टॉपिक आहे। सुरुवातीला क्वेश्चन टॅगचा जो कन्सेप्ट आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, क्वेश्चन टॅगमध्ये सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जर दिलेला सेंटेन्स हा पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असतो, आणि जर दिलेला सेंटेन्स हा त्याचा मीनिंग निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो। म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असतो, आणि निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो। एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल बघा की ही इज रायटिंग अ लेटर। आता हे दिलेलं स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह, म्हणजे त्याचं मीनिंग हा पॉझिटिव्ह आहे। दुसरे स्टेटमेंट आहे ही इज नॉट रायटिंग अ लेटर। म्हणजे तुमच्यासमोर दोन एक्झाम्पल आहेत, एक पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा आणि दुसरा निगेटिव्ह। आणि क्वेश्चन टॅग कसं करायचा असतो आपल्याला? जर दिलेलं स्टेटमेंट म्हणजे हा सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह केला जातो। मग काय करायचं पहा, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे इज, मग इथं कॉमा करून तुम्ही लिहिणार इजंट। इज नॉट लिहायचं नाही, क्वेश्चन टॅगमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिला जातो। म्हणजे इज नॉटचा इजंट, आर नॉटचा आरंट, डज नॉटचा डझंट, याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात। ठीक आहे, इजंट आणि त्याच्यानंतर जो सब्जेक्ट असतो त्याचा प्रोनाउन तिकडे लिहिला जातो। आता ऑलरेडी प्रोनाउन दिल्यामुळे आपण तसंच लिहिणार ही, आणि क्वेश्चन मार्क द्यायचा। ॲक्च्युली याला क्वेश्चन टॅग म्हटलं जातं। ठीक आहे, आता दुसरं स्टेटमेंट पहा, ही इज नॉट रायटिंग अ लेटर, म्हणजेच मीनिंग त्याचा निगेटिव्ह आहे। मग याचा क्वेश्चन टॅग असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे। तर ते कसं होईल पहा, इथे ऑलरेडी इज नॉट आहे, मग परत इजंट लिहिण्याची गरज नाही, मग आपण लिहिणार इज, आणि सब्जेक्ट आहे ही, ऑलरेडी प्रोनाउन आहे, मग इथे लिहिणार ही आणि क्वेश्चन मार्क। ठीक आहे, तर लक्षात घ्या पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह, निगेटिव्ह स्टेटमेंटचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो। ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला हा कन्सेप्ट समजलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।